ज्या काळात स्त्रियांना घराच्या उंबरठ्या बाहेर पडण्याची देखील बंदी होती, त्या 18व्या शतकात एका स्त्रीने चक्क 28 वर्ष मराठा साम्राज्याचा एका सगळ्यात मोठा सुभा सांभाळला नाही तर तो सुरक्षित ठेवून दाखवला। अख्खा जगाला माहिती आहे की त्यांनी हजारो मंदिरं बांधली आणि अन्नछत्र सुरू केली। पण तुम्हाला माहिती आहे का की त्या काळातील इतिहास तज्ञ सांगतात की अहिल्यादेवी या अशा कुशल महिला राज्यकर्त्यांपैकी एक होत्या, ज्या स्वतः घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन आपल्या फौजेचं नेतृत्व करायच्या। हा केवळ इतिहास नाही तर तो स्त्री शक्तीचं जागतिक आश्चर्य आहे। आज 31 मे या पराक्रमी लोकमातेची जयंती आणि आज आपण त्यांच्या या थक्क करणाऱ्या शौर्याचा इतिहास आपण उलगडणार आहोत, जो ऐकून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येईल। पण त्याआधी अशा ज्वलंत इतिहासासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा। नमस्कार, मी अश्विनी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे व्यक्तिमत्व हे अफाट बुद्धी आणि अद्भुत संयमाचा संगम होतं। एका सामान्य धनगर कुटुंबात जन्मलेल्या या माऊलीची बुद्धी पाहून सुभेदार मल्हारराव होळकरांनी त्यांना आपल्या घरची सून केलं। पण नियतीचा खेळ बघा। कुंभेरीच्या युद्धात अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर वीरगती प्राप्त झाले, पण त्या काळातल्या जुन्या रूढीप्रमाणे अहिल्यादेवींनी सती जाण्याचा निर्णय घेतला। पण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणाले की माझा मुलगा गेला, पण लेकी तू सती जाऊ नकोस। हे संपूर्ण होळकर राज्य आणि ही रयत तुलाच सांभाळायची आहे। एका सासऱ्याने आपल्या सुनेला सती जाण्यापासून रोखून राज्याची धुरा सोपवावी, हा भारताच्या इतिहासातील सगळ्यात क्रांतिकारी प्रसंग होता। लोकांना वाटतं अहिल्यादेवी फक्त धार्मिक होत्या, पण त्या एक अत्यंत कुशल राज्यकर्त्या होत्या। सुभेदार मल्हाररावांच्या मृत्यूनंतर जेव्हा पेशव्यांचे राघोबादादा यांनी होळकरांच्या राज्यावर फौज घेऊन चाल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अहिल्यादेवी अजिबात डगमगल्या नाही। इतिहासात असं म्हटलं जातं की त्यांनी राघोबादादांना एक अत्यंत कडक पत्र पाठवलं होतं। त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की राघोबादादा, जर युद्ध करायचंच असेल तर मी स्वतः एक स्त्रियांची फौज तयार करून तुमच्या विरुद्ध रणांगणात उतरेन। विचार करा, जर तुम्ही एका स्त्रीकडून हरलात तर अख्ख्या जगात तुमची बदनामी होईल, आणि समजा जर तुम्ही जिंकलात तर एका विधवेला हरवून काय पराक्रम गाजवला यात तुमचा कोणताही गौरव नाही, म्हणून युद्धाचा नाद सोडा। असं म्हणतात की हे पत्र वाचून राघोबादादांचे अवसान गळाले। त्यांना युद्ध न करताच मागे हटावं लागलं होतं। ही होती अहिल्यादेवींची रणनीती। अहिल्यादेवींची न्याय व्यवस्था अत्यंत कडक आणि निष्पक्ष होती। जेव्हा त्यांच्या स्वतःच्या मुलाने मालेरावांनी काही चुका केल्या, तेव्हा त्यांनी राजधर्माचं पालन करत आणि स्वतःच्या भावना बाजूला ठेवून प्रजेला न्याय मिळवून दिला। प्रजेला पोटाच्या मुलासारखं जपणारी अशी लोकमाता जगात दुसरी झाली नाही। 28 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी इंदोरला व्यापाराचे एक मोठं केंद्र बनवलं आणि काशीकडून तर रामेश्वर पर्यंत संपूर्ण भारतात संस्कृतीचा भगवा फडकवला। तर मित्रांनो, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करताना केवळ त्यांच्या आठवणी नको, तर त्यांची ही जिद्द आणि त्यांची राजनीती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे। तुम्हाला अहिल्यादेवींचा कोणता पैलू सगळ्यात जास्त प्रेरणा देतो? त्यांचा रणसंग्राम की त्यांची न्याय व्यवस्था? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ऐतिहासिक व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे।